नमस्कार. लढवय्या पुंजाबाबा गोवर्धने फाउंडेशन नाशिकच्या वतीने निमंत्रित मान्यवर पाहुण्यांचे आणि रसिक प्रेक्षकांचे मी मंजुषा घाटगे मनपूर्वक स्वागत करते. इगतपुरी तालुक्याचे माजी आमदार, शेतकरी नेते कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने यांच्या 130व्या जयंतीचे औचित्य साधून या स्मृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव या छोट्याशा गावात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आदिवासी आणि शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर लढलेले कॉम्रेड पुंजाबाबा सारखे नेतृत्व दुर्मिळच. शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांवर बाबांची प्रचंड निष्ठा आणि श्रद्धा होती. गाडगे बाबांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन आयुष्यात अंधश्रद्धा निर्मूलन आणि स्वच्छतेचाच वसा बाबांनी घेतला होता. करोनाच्या या वैश्विक संकट काळात पुंजाबाबांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख नव्याने समाजाला व्हावी आणि या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी खडतर परिश्रम घेण्याची प्रेरणा समाजाला मिळावी, याच उद्देशाने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांच्या विविध विषयांवरच्या व्याख्यानांचे आयोजन या स्मृती सप्ताहाअंतर्गत करण्यात आलेले आहे. या व्याख्यानमालेतील आजचे पुष्प गुंफणार आहेत मराठा विद्याप्रसारक समाज या महाराष्ट्राच्या शैक्षणिक वाटचालीत अग्रणी संस्थेच्या सरचिटणीस, आमच्या मार्गदर्शक सन्माननीय श्रीमती नीलिमाताई वसंतराव पवार. आणि त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीत मविप्र समाज संस्थेचे योगदान आणि पुंजाबाबांचा शैक्षणिक दृष्टिकोन. एकाच वेळी शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात कायम आघाडीवर असणाऱ्या आणि मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सर्वांगीण प्रगती आणि विकासाचा ध्यास घेतलेल्या श्रीमती नीलिमाताई पवारांचा बहुजन समाजातील शिक्षणासाठी धडपडणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही मोठा आधार वाटतो. त्यांच्या कार्यकर्तृत्वाविषयीचा सन्मान आणि गौरव म्हणून आज त्यांचा परिचय करून देताना अतिशय आनंद होत आहे. लोकनेते सहकार महर्षी, माजी मंत्री माननीय श्री शंकरराव कोल्हे यांच्या कन्या आणि मविप्रचे माजी सरचिटणीस आणि नाशिकचे माजी खासदार कैलासवासी डॉक्टर वसंतराव पवार यांच्या सुविद्य पत्नी असलेल्या नीलिमाताईंना राजकारण, समाजकारण आणि समाजसेवेचा वारसा घरातूनच मिळाला. दिनांक 7 ऑक्टोबर 2010 रोजी डॉक्टर वसंतराव पवारांचे अकस्मात निधन झाले आणि या 100 वर्षाचा गौरवशाली इतिहास असलेल्या मविप्र समाज संस्थेची जबाबदारी आणि नेतृत्व समाजाने ताईंच्या हाती सोपवलं आणि तितक्याच समर्थपणे आणि खंबीरपणे ताईंनी ते सांभाळलंही. 485 पेक्षा जास्त शैक्षणिक शाखा, अभियांत्रिकी, वैद्यकीय, वास्तुकला, शेतकी महाविद्यालयासह सर्व व्यावसायिक महाविद्यालयांमधून 2 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी संस्थेत शिक्षण घेत आहेत आणि बहुजन हिताय, बहुजन सुखाय हेच ब्रीद कृतीत आणत आहेत. महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीत मोलाचे योगदान मविप्र संस्था अविरत देत आली आहे. त्याच संस्थेच्या प्रगतीला योग्य दिशा आणि नेतृत्व देण्याचं मोठं कार्य ताईंनी केलं आहे. करोनाच्या या संकट काळात सुद्धा मविप्र वैद्यकीय महाविद्यालय यांनी रुग्णांच्या सेवेत कार्यरत ठेवलेले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे या संकट काळात कुठलेही शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्या दक्ष आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मी आदरणीय ताईंना विनंती करते की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावे. नमस्कार. सर्वप्रथम कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने यांच्या स्मृतीस अभिवादन करते आणि सुरुवात करते. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अवघा महाराष्ट्र गुलामगिरीमध्ये होता. अज्ञान होते, कमालीची अंधश्रद्धा होती
दारिद्र्यसुद्धा तेवढेच होतं. बाया बापड्या सुरक्षित नव्हत्या. सावकाराच्या प्राशात अवघा समाज अडकलेला होता. बहुजन समाजाला कोणी वालीच राहिलेला नव्हता. अशा काळामध्ये ह्या बहुजन समाजाला दिशा देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी. सत्याचा शोध घ्या अशी चळवळच त्यांनी हातामध्ये घेतली. अवघ्या महाराष्ट्रात ही चळवळ सुरू झाली. त्याला नाशिक जिल्हा कसा अपवाद राहणार? नाशकामध्ये सुद्धा तालुक्यांमध्ये गावागावांमध्ये कार्यकर्ते तयार व्हायला लागले. पण आपलं दुर्दैव की महात्मा ज्योतिबा फुले यांचं निधन झालं. ही सत्यशोधक समाजाची चळवळ थांबते की काय असं वाटत असतानाच रयतेच्या कल्याणासाठी, बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी खुद्द छत्रपती शाहू महाराज यांनीच या लढ्याचं नेतृत्व आपल्या हातात घेतलं. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिक्षण परिषदा घेतल्या गेल्या. नाशिक जिल्ह्यामध्ये 1913 शिक्षण परिषद झाली. त्यासाठी छत्रपती शाहू महाराज, धारचे उदोजी महाराज, कागलचे महाराज, फलटणचे महाराज आणि नाशिक जिल्ह्यातले, उभ्या महाराष्ट्रातले असंख्य सहकारी कार्यकर्ते हजर होते. प्रत्येक जिल्ह्यात एक मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेची स्थापना झाली. नाशिक जिल्ह्यामध्ये पण 1914 मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेची स्थापना झाली आणि जिल्ह्याचं नेतृत्व संस्थेचे संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर गणपतदादा मोरे, कर्मवीर D.R. भोसले, कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर अण्णासाहेब मुरकटे यांच्याकडे आले. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन ह्या शिक्षण चळवळीला आज 106 वर्ष झालेली आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये 139 प्राथमिक शाळा सुरू केल्या गेल्या. नाशिक जिल्हा हा आदिवासी बाहुल्य असलेला असा जिल्हा आहे. ह्या 139 शाळांसाठी लागणाऱ्या शिक्षकांचा पगार सगळे संस्थानिक करत होते. प्रत्येक गावागावामध्ये हे कर्मवीर जात असत. त्यांच्याबरोबर सहकारी कार्यकर्ते असत. मोठमोठ धान्य पैसा गोळा करून आणत असत. त्याचबरोबर प्रबोधनही करत असत. स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यानंतर संस्थानं खालसा झाली आणि या शिक्षकांचा पगार कोणी करायचा हा मोठा यक्ष प्रश्न संस्थेसमोर उभा राहिला. संस्थेचे संस्थापक त्यावेळेच्या लोकल बोर्डाचे पण अध्यक्ष होते. त्यामुळे ह्या 139 शाळा आत्ताच्या झेडपीकडे आणि त्यावेळेच्या लोकल बोर्डाकडे वर्ग करण्यात आला. त्यामुळे झेडपीसुद्धा कर्मवीर रावसाहेब थोरातांची पुण्यतिथी साजरी करत असते. ही चळवळ जेव्हा सुरू झाली त्यावेळेस ती कुणाविरुद्ध चळवळ होती असा प्रश्न आपल्या मनात येईल की ज्या लोकांनी बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवलं त्यांच्या विरुद्धची ही चळवळ होती. ज्यांनी या बहुजन समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना लुटलं त्यांच्या विरुद्धची ही चळवळ होती. ज्यांनी कायम गुलामगिरीत ठेवलं, अस्पृश्यता निर्माण केली, जातीजातीमध्ये भिंती उभ्या केल्या त्यांच्या विरुद्धची ही चळवळ होती. आणि सगळ्यात वाईट वाटणारी गोष्ट अशी की आपल्याच बांधवांच्या विरुद्ध केलेलं हे बंड होतं. हजारो कार्यकर्ते गावागावामध्ये
पुढे येत होते. उदोजी मराठा बोर्डिंग हे संस्काराचं आणि वैचारिक शिक्षणाचं केंद्र झालेलं होतं. इथे रोजचा पेपर येत होता. त्याच्या वरती रोज चर्चा होत होती. इथे येणारे कार्यकर्ते, इथे भेट देणाऱ्या मान्यवरांना ऐकत होते, त्यांच्या सहवासात राहत होते. त्यांच्या वैचारिक प्रबोधनामुळे हे कार्यकर्ते घडत गेले. नाशिक जिल्ह्यामध्ये असे जे जीवाला जीव देणारे, हाक मारू तेव्हा तत्पर उभे राहणारे असे हजारो कार्यकर्ते तयार झाले. या चळवळीतनं तयार झालेले एक कार्यकर्ते, सहकारी कार्यकर्ते म्हणजे कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने. इगतपुरी तालुक्यातल्या छोट्याशा खेड्यामध्ये, सांजेगावसारख्या खेड्यामध्ये त्यांचा जन्म झाला. आधी ही चळवळ त्यांनी स्वतःमध्ये रुजवली आणि मग ते समाजासमोर गेले. स्वतःमध्ये बदल केला. अल्पशिक्षित होते, पण अल्पशिक्षित जरी असले तरी अनुभवानं खूप शहाणपण त्यांना आलेलं होतं. ते समाजसुधारक झालेले होते, लोकशिक्षक झालेले होते आणि खूप कार्यकर्ते जलसे शिकलेले होते. जलशाचं प्रबोधन घेतलेलं होतं. ते जलसे करायचे आणि रावसाहेब थोरात जाऊन प्रबोधन करायचे. शिक्षणाला गती देण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करायचे. शिक्षणाची कवाडं सगळ्यांना उघडी व्हावी ह्यासाठी जीवाचं रान पुंजाबाबांनी इगतपुरी तालुक्यामध्ये केलं. पुंजाबाबांचा शैक्षणिक दृष्टिकोन खूप बदललेला होता. त्यामुळे इगतपुरी तालुक्यामध्ये मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेच्या शाखा उघडण्यासाठी खूप आग्रही राहिले. त्या शाखा सुरू पण केल्या. तसेच झेडपीच्या पण शाखा त्यांनी सुरू केल्या. अत्यंत साधी राहणी, धोतर, शर्ट, त्यावर कोट, पागोटं, पायात वाहणा आणि खांद्यावर असलेली काठी हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. घरातून निघतानाच घरातली माऊली त्यांना रोज शिदोरी देत होती आणि काठीला शिदोरी बांधून, त्या काळी साधनच नव्हती प्रवासाची, त्यामुळे मैलोनमैल पुंजाबाबा पायी चालत होते. समाजाला घडवत होते. ह्या सत्याच्या शोधाच्या प्रवासामध्ये जोडून घेत होते. त्यांनी सातत्यानं हा जो प्रवास केला, त्यामुळे त्यावेळेच्या सगळ्याच सहकारी कार्यकर्त्यांचा त्या तालुक्याचा इतिहास आणि भूगोल पाठ झालेला होता. ह्याचा फायदा पुंजाबाबांना नंतरच्या काळात प्रत्येक ठिकाणी झाला. नंतर ते आपसुकच त्यांच्याकडे नेतृत्व गुण आलं. विधानसभेवर ते निवडून गेले, मताधिक्यानं निवडून गेले आणि तिथे प्रश्न मांडत असताना ह्या अनुभवाचा त्यांना खूप फायदा झाला. ते स्वतः आमदार असताना त्यांना जे वेतन मिळत होतं ते वेतन त्यांनी कधीच घेतलं नाही. म्हणजे इतके समर्पित होऊन जगले की ज्याचा आदर्श आज प्रत्येकाने घ्यावा. स्त्री शिक्षणाचे खूप आग्रही पुरस्कर्ते राहिले. स्वतःच्या पत्नीला मंजुळाबाईंना त्यांनी रात्रीच्या शाळेमध्ये प्रौढ वर्गात शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केलं. त्या दुसरी तिसरी शिकलेल्या होत्या, तरीसुद्धा परत त्यांनी त्या प्रौढ शिक्षणात तू पुढं हो, म्हणजे बाकीच्या बायका, बाकीचे पुरुष या वर्गाला येतील हा आग्रह धरला. स्वतःच्या सुना आणताना सुशिक्षित, सुसंस्कारित सुना त्यांनी आणल्या. समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध कायम ते लढले. मग तो इगतपुरीचा लढा असो, भात लढा असो, आदिवासींचा लढा असो, शेतकरी कामगारांचा लढा असो, ह्यामध्ये ते कायम अग्रेसर राहिले. परंपरागत चालीरीती ह्यांना ह्या सगळ्या समाज सुधारकांनी फाटा दिला. आधी घरापासून सुरुवात केली. त्यांच्या घरातल्या देवपूजा बंद झालेल्या होत्या. त्यांनी सामुदायिक लग्नांना
सुरुवात केली, हुंडाबंदी केली. लग्नाची विधी, हे खूप मला विशेष वाटतं की लग्नाची विधी त्यांनी सर्वसामान्य हरिजन गिरिजनांना शिकवले. तत्कालीन लग्न गिरिजनांकडनं हरिजनांकडनं लावली गेली. हा रूढी परंपरांना दिलेला फार मोठा छेद होता. हे आज सोपं वाटतंय, पण 106 वर्षापूर्वी किती अवघड असेल ह्याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो की सोपा हा लढा नव्हता. अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अस्पृश्यता म्हणजे उलट 106 वर्षापूर्वीच हरिजन गिरिजनांची मुलं गोळा करून आणून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात यांनी सामील केलं. समाज परिवर्तनाचा ध्यास घेतलेले पुंजा बाबा यांना कंटाळा हा असा माहितीच नव्हता. मी तर म्हणेल ते चिरतरुण होते. त्यांच्यामध्ये इतकी माणुसकी होती की त्या माणुसकीमुळे ते कायम आदिवासींचे कैवारी राहिले, आदिवासींचे दैवत राहिले. मला सगळ्यात त्यांची एक गोष्ट जर आवडली असेल तर त्यांनी स्वतःच्या पत्नीला, जिला शेती सांभाळावं लागत होती, सगळं कुटुंब सांभाळावं लागत होतं, ज्या प्रपंचाला यांनी कधी वेळच दिला नव्हता, त्या पत्नीच्या श्रमाचा यांनी कायम सन्मान केला. तिला अत्यंत आदरानं वागवलं. ही एक जगावेगळी गोष्ट ह्या पुंजाबाबांमध्ये होती असं मी म्हणेल. आज 106 वर्ष झाले ही चळवळ चालू आहे. लाखो लोकांच्या आहुती ह्या ज्ञानयज्ञात पडलेल्या आहे. ही एका दिवसाची चळवळ नाही, सातत्यानं शिक्षण पद्धतीमध्ये बदल करावा लागत गेलेला आहे. प्राथमिक शाळांनंतर संस्था माध्यमिक शाळेकडे वळली. D.Ed कॉलेज घेतलं, B.Ed कॉलेज घेतलं. नंतरच्या काळामध्ये संस्थेला व्यावसायिक महाविद्यालयांची गरज भासू लागली. मग ते पाऊल संस्थेने उचललं. काळाबरोबर राहण्यासाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू केल्या. स्वतः सक्षम होण्यासाठी मुख्य उद्देशापासून संस्था कधीच ढळली नाही. हे सगळं करत असताना मुख्य उद्देश तळागाळातल्या लोकांना, विद्यार्थ्यांना, दराखोऱ्यातल्या समाजाला शिक्षण देणं हाच मुख्य उद्देश या संस्थेचा राहिला. आणि त्यासाठी तत्कालीन संस्था प्रमुख कर्मवीर बाबूराव ठाकरे असतील, कर्मवीर विठ्ठलराव हांडे असतील, कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार असतील आणि त्या काळातले सगळे संचालक मंडळ असतील, हितचिंतक असतील, ह्यांनी सातत्याने हा ध्यास धरला आणि ह्या शिक्षण पद्धतीच्या नवीन बदलाला सामोरं जात गेले. हा अखंड हा संस्थेचा ज्ञानयज्ञ चालूच आहे आणि त्यासाठी पुंजाबाबांसारखे सहकाऱ्यांची यादी आज संस्थेकडे तयार आहे की जे शिक्षकसुद्धा त्या काळातल्या शिक्षकांचं खूप योगदान या संस्थेला राहिलेलं आहे. आज वेगळी चळवळ संस्थेला हातात घ्यावी लागते आहे. शिक्षण सर्व दूर गेलेलं आहे, पण विद्यार्थी संस्कारित कसा होईल, विद्यार्थी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम कसा होईल, विद्यार्थ्याची संशोधक वृत्ती कशी वाढेल, ह्यावर संस्था काम करते आहे. मला अभिमान वाटतो आहे की सुरुवातीच्या ह्या चळवळीमध्ये पुंजाबाबांचं योगदान खूप राहिलेलं आहे. मी तर असं म्हणेल की ज्या हजारो चळवळीतल्या सहकाऱ्यांमुळे, नेत्यांमुळे हा पाया भक्कम झालेला आहे, त्या पायातले पुंजाबाबा म्हणजे एक मौल्यवान दगड आहे असं मी म्हणेन की ज्याचा सातत्यानं संस्थेला आदर आहे, अभिमान आहे. त्यांच्या ह्या योगदानामुळेच संस्थेनी, तत्कालीन संस्था चालकांनी इगतपुरी कॉलेजला कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने
असं नाव दिलेलं आहे. ह्या कॉलेजमधनं पुंजाबाबांचा आदर्श घेऊन अनेक तिथले विद्यार्थी आज वेगवेगळ्या अधिकारावर गेलेले आहेत. ह्या सगळ्या मान्यवरांना विद्यार्थ्यांनी ऐकावं. वेगवेगळ्या अधिकार क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांना त्यामुळेच आम्ही सातत्यानं विद्यार्थ्यांसमोर आणत असतो आणि त्यांना दाखवत असतो की हे आदर्श त्यांनी घ्यावेत. त्यातलेच पुंजाबाबा पण एक आहेत. त्यांचा आदर्श ह्या महाविद्यालयातले विद्यार्थी घेतील अशी अपेक्षा ठेवते. आणि हे अधिकारावर जे विद्यार्थी पोहोचलेले आहेत ते ह्याच आदर्शांच्यामुळे पोहोचलेले आहेत जे पुंजाबाबांना अपेक्षित आहे आणि जे संस्थेला पण अपेक्षित आहे. मी परत एकदा पुंजाबाबांच्या स्मृतीस अभिवादन करते आणि माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. 19व्या शतकात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षणाची बीजे रोवली. पुढे बहुजन समाजातील मुलामुलींना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे, कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर बाबूराव ठाकरे, कर्मवीर विठ्ठलराव हांडे आणि कर्मवीर वसंतराव पवार यांनी लावलेला आणि जोपासलेला मविप्र समाज संस्थेचा हा वेलू गेला गगनावरी म्हणण्या इतपत प्रगती झाली आहे. ताईंच्या समर्थ आणि खंबीर नेतृत्वात आज संस्थेचा महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था म्हणून लौकिक आहे. ताई, आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या उपक्रमासाठी आपल्या व्यस्त वेळापत्रकातूनही वेळ दिलात. बाबांविषयीचा आदर व्यक्त केलात. बहुमूल्य मार्गदर्शन केलेत. याबद्दल मी लढवय्या पुंजाबाबा गोवर्धने फाउंडेशनच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद ताई. रसिक हो, बाबांच्या कार्याविषयीचा आदर आणि प्रेम म्हणून या उपक्रमात आपण रोज आपला सहभाग नोंदवलात आणि या स्मृती सप्ताहाचं आयोजन अत्यंत यशस्वी केले. याबद्दल आपणा सर्वांचे देखील आभार. एकीकडे करोना विषयाची भीती आणि दहशतीच्या या वातावरणात करोनाच्या वाढत्या संसर्गापासून आपल्या प्रियजनांच्या आणि सहकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि प्रशासनाला सहकार्य करा. प्रत्येक आयुष्य अनमोल आहे, ते जपा आणि काळजी घ्या. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.